राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यातील सर्व सरकारी विभागांना एक ताकीद दिली आहे। अनुत्पादक खर्च कमी करून उत्पादक भांडवली खर्च वाढवा, फुकटच्या योजनाही बंद करा अशा आशयाचं परिपत्रक मुख्य सचिवांनी काढलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढत चालल्यानं शासनाच्या सर्व पातळ्यांवर खर्चात काटकसर करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। महत्वाची बातमी आपण पाहतोय। राज्याच्या मुख्य सचिवांनी आता राज्यातील सर्व सरकारी विभागांना ताकीद दिली आहे। अनुत्पादक खर्च कमी करून उत्पादक भांडवली खर्च वाढवा, फुकटच्या योजनाही बंद करा अशा आशयाचं परिपत्रक त्यांनी काढलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, राज्यावरील कर्जाचा बोजा मागील वर्षापेक्षा 10% वाढला असल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनीच मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली होती आणि आता फुकटच्या योजनाही बंद करा अशा सूचना देत राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रकातून ताकीद दिली आहे। नेमक्या सूचना काय जारी करण्यात आल्या आणि तसं परिपत्रक काढण्याची वेळ का आली आहे? अर्थात दीपाली, हे 2 पानी जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाच्या पहिल्या परिशिष्टामध्ये 2023 मध्ये एक राष्ट्रीय परिषद झालेली होती, त्याचा संदर्भ आहे की जी परिषद पंतप्रधानांनी घेतली होती आणि त्याच्यामध्येच अनुत्पादक गोष्टी कशा टाळाव्यात याबद्दलची अंमलबजावणी करा असं सांगितलं होतं। FRBM फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट नावाचा कायदा आहे। पी चिदंबरम हे ह्या देशाचे अर्थमंत्री असताना तो कायदा ह्या देशात लागू झाला। त्यानंतर दिवंगत अरुण जेटली आणि यांनी काही सूचना केल्या 2008ला आणि मग 2018 मध्ये पण काही सूचना झाल्या आणि FRBM हा कायदा सगळ्या राज्यांसाठी बंधनकारक झाला। त्याचा अर्थ त्या FRBM कायद्याच्या अंमलबजावणीचा अर्थ असा की वित्तीय तूट किंवा वित्त विषयक ज्या गोष्टी राज्य सरकारने कळायच्या त्याचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं आणि अर्थात ती जबाबदारी ही राज्याच्या मुख्य सचिवावरती। तोच संदर्भ ह्या परिपत्रकामध्ये दिसतो आहे की राष्ट्रीय एक अशी परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये ठरलेल्या निर्देशाची तुम्ही अंमलबजावणी करा। मला हे परिपत्रक वाचत असताना 2-3 गोष्टी फार महत्वाच्या वाटल्या। एक की मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर सुद्धा म्हणजे एखाद्या योजनेसंदर्भामध्ये मंत्रिमंडळानं निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा करायची आहे किंवा नव्याने काही भर घालायची आहे तर अशी भर घालत असताना वित्त विभागाची परवानगी घेतल्याशिवाय नवीन GRच तुम्ही जारी करू नका असं राज्याच्या मुख्य सचिव म्हणतात। म्हणजे खरं तर मंत्रिमंडळातल्या सदस्यांचं याबद्दलचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आपल्याला आवडेल, पण मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर सुद्धा असं करावं लागतं। याचा अर्थ असा की वित्तीय स्थिती महाराष्ट्राची फारशी चांगली नाहीये, त्यामुळं लोकोपयोगी किंवा राजकारणाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हे अंतिमतः वित्तीय तूट वाढवतात हे आपण आता बघतोच आहोत। हा एक भाग। दुसरा, ह्याच परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की जर समजा एखादी नवीन योजना आणायची असेल तर इतर सर्व योजना ह्या एकत्रित करून म्हणजे एकाच कामासाठी जर इतर सगळ्या योजना असतील तर त्याचं एकत्रीकरण करा आणि फुकट योजना हा शब्द आहे त्या परिपत्रकामध्ये की फुकट योजना तुम्ही बंद करा, कारण त्या योजना ह्या राज्याच्या वित्तीय तुटीमध्ये भरच घालतायत। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात समजा 100 रुपये जर महाराष्ट्राचं उत्पन्न असेल, महसुली उत्पन्न, तर त्याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 रुपये हे अनुत्पादक स्वरूपाच्या म्हणजे वेतन असेल, वेतनेतर अनुदान असेल किंवा आलेल्या नैसर्गिक आपत्ती असतील किंवा अर्थसंकल्पाच्या बाहेरच्या तरतुदी असतील याच्यावरती खर्च होत आहेत। खुद्द अर्थमंत्र्यांनीच काल बारामतीमध्ये बोलताना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कठीण परिस्थिती आहे। ही आता वस्तुस्थिती आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणि तत्सम योजनेमुळे राज्याच्या आर्थिक गणित बिघडलेलं आहे आणि अशा वेळेला हे परिपत्रक आलेलं आहे। त्याचं सरळ सरळ द्योतक हे आहे, कोणी त्याला 31 मार्चही या परिपत्रकाला जोडलं जाईल की महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती राज्यकर्ते जसं सांगतायत तेवढी काही चांगली नाहीये। भलेही आपला GSDP अजूनही मर्यादित स्वरूपात आहे किंवा RBIची बंधनं आपण पार पाडलेली नाहीये, पण दिसतं असं आहे की राज्याच्या मुख्य सचिवांना राज्याच्या अर्थकारणाची चिंता आहे आणि त्यातनं आलेलं हे परिपत्रक आहे। नक्कीच राहुल, या काटकसरीनं कुठेतरी राज्यावरचा आर्थिक बोजा कुठेतरी कमी होईल अशी आशा आपण करूयात। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।